अतिवृष्टीनं घायाळ झालेल्या शेतकऱ्यांच्या जखमेवर फुंकर मारायला अखेर केंद्राचं पथक महाराष्ट्रात दाखल झालं, बांधावर आलं। महापुराच्या महिनाभराच्या नंतर कदाचित यालाच वराती मागून घोडे असं म्हणतात। बरं, हे पथक आलं तर आलं, त्यांनी रात्रीच्या अंधारात टॉर्च लावून नुकसानीची पाहणी केली म्हणे। त्यावर महसूल मंत्री बावनकुळे म्हणाले, त्यांचं अभिनंदन करा, स्वागत करा, तुम्हीच सांगा यांचं आता काय करा। नुकसानामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी। मोसंबीचं काही राहिलं नाही, कापसाचं सुद्धा काही शिल्लक काही राहिलं नाही। पथकाची मोबाईल टॉर्चच्या उजेडात पाहणी। ना भेट ना संवाद, केवळ पाहणीचा फार्स। खरंच केंद्रीय पथकाला शेती नुकसान दिसलं? कोणीही न थांबता सरळ पथक तसंच निघून गेले। आमच्या गावकऱ्यांना नाराज झालेले या केंद्रीय पथकावर। केंद्रीय पथक आलं ना, केंद्रीय पथक पूर्ण दिवस फिरताय ना। कोण केंद्राचं पथक आलं तर आमच्याकडे पाहिलं नाही ना, बघितलं नाही त्यांनी। मी इथंच होते। रात्री फिरतात आहे का दिवस फिरताय, उलट त्या ठिकाणी अभिनंदन केलं पाहिजे केंद्रीय पथकाचं। अतिवृष्टीनं शेतकऱ्यांचं अक्षरशः कंबरडं मोडलंय। शेती खरडून निघाली, तिथं पिकांचं काय अस्तित्व? या आसमानी संकटाला जवळपास 1.25 महिना उलटल्यानंतर मंगळवारी केंद्रीय पथक दाखल झालं। या पथकानं मंगळवारी रात्री ज्या पद्धतीनं मोहोळ तालुक्यात पाहणी केली, त्यावरून शेतकरी संतप्त झाले। केंद्रीय पथकाच्या पाहणीवर टीका केली जातेय, पण राज्याचे महसूल मंत्री मात्र पथकाचं अभिनंदन करतायत। केंद्रीय पथक आलं ना, केंद्रीय पथक पूर्ण दिवस फिरताय ना। आता रात्री फिरतात आहे का दिवस फिरताय, उलट त्या ठिकाणी अभिनंदन केलं पाहिजे केंद्रीय पथकाचं की रात्री बेरात्री अपरात्री फिरून पूर्ण महाराष्ट्राचं A to Z केंद्रीय पथक त्या ठिकाणी निरीक्षण करत आहे। हे तर आनंदाची गोष्ट आहे। पण महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेजी रात्रीच्या अंधारात मोबाईल टॉर्च लावून खरंच केंद्रीय पथकाला शेतकऱ्यांचं नुकसान कळलं का हो? जर त्यांना या अंधारात शेतकरी गावकऱ्यांचं नुकसानच दिसलं नाही, तर त्यांचं अभिनंदन तरी कसं करायचं? अतिवृष्टीनं ज्यांचं आतोनात नुकसान झालं, त्यांना पथक भेटतच नसेल तर त्यांचं अभिनंदन कसं करायचं? सीना नदीच्या क्रौऱ्यात सर्वस्व गमावणाऱ्यांचे अश्रूही केंद्रीय पथकाला दिसत नसतील तर त्यांचं अभिनंदन कसं करायचं हो? लेकरा बाळाचा आमच्या पकारडा उठलेला आहे, आम्हाला रडायला येतंय पाणी बघून, आणि आमच्या पोटाला अन्न सुद्धा नव्हतंय। आम्ही काय खायचं आणि कसं राहायचं? आमच्या घरावर पत्र नाही तर काही नाही तर आम्ही रोडवर सध्या झोपतो। कोण केंद्राचं पथक आलं तर आमच्याकडे पाहिलं नाही ना, बघितलं नाही त्यांनी। मी इथंच होते। मग आमच्याकडे पाहायला पाहिजे होतं की आमच्या घरादाराची किती नुकसानी झाली, काय झालंय, आम्ही कुठून आणायचं? बरं, मोहोळ तालुक्यात केंद्रीय पथकानं किती वेळ पाहणी केली? तर केवळ 10 मिनिटं। संध्याकाळी 6:30 वाजता केंद्रीय पथक मोहोळमध्ये दाखल झालं। 7 वाजता अधिकारी कोळेगाव बंधाऱ्याजवळ पोहोचले। 7:10 कोळेगाव बंधाऱ्याची मोबाईल टॉर्चच्या मदतीनं पाहणी केली। 7:10 नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि 7:20 पथक सोलापूरकडे रवाना झालं। केंद्रीय पथकानं रात्रीच्या अंधारात टॉर्चच्या प्रकाशात पाहणी केली। ज्या प्रकाशात एकमेकांची तोंड नीट दिसत नाही, तिथं या पथकाला नेमकं काय दिसलं आणि त्यांनी कशासाठी पाहणीचा फार्स केला, असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जातोय। कोळेगावमध्ये 10 मिनिटं थांबून पथक तडक सोलापूरच्या दिशेनं रवाना झालं। बुधवारी सकाळीही हत्तूर गावात पथकाकडे व्यथा मांडण्यासाठी आस लावून बसलेल्या शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला। गाड्या दिसल्या, पुढे कुठं चंद्राळा शिंदखेडला जाऊन येथून आल्यावर इथं थांबेल असं वाटलं होतं, पण 1 मिनिट पण न थांबता
त्याच्यामध्ये सगळं जिल्हाधिकारी साहेब होते, कुमार आशीर्वाद साहेब होते आणि जंगम साहेब असेल, शिवसाहेब, कोणीही न थांबता सरळ पथक तसंच निघून गेले. आमच्या गावकऱ्यांना नाराज झालेले या केंद्रीय पथकावर. पथक काच सुद्धा उतरलं नाही, 1 मिनिट थांबलंय, पुन्हा निघून गेले. पोलीस ते सगळे तेच आहे, पळत आहे. आम्हाला काय करायचंय? तुम्हाला कधी कळलं गावात पथक येणार आहे म्हणून? सकाळी उठल्याबरोबर बघितलं, गाड्या गेल्यावर पथक गेलं म्हणून सांगितलं. इकडे पुढे कुठे गेलते? पुढे कुठे गेले ते आम्हाला काय माहित नाही. रात्रीच्या अंधारात पथकानं केलेला पाहणीचा फार्स म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याची टीका आता केली जातीये. आता मी फोटो बघितले, रात्रीचे फिरतात टॉर्च घेऊन केंद्राचं पथक. नुकसान कुठे झालं, नुकसान कुठे झालं. आणि 2 ते 3 दिवसाचा केंद्रीय पथकाचा दौरा आहे. 2-3 दिवसात काय कळणार आणि इतक्या दिवसांनी? म्हणजे मग गावोगावी बोर्ड लावा, जिकडे केंद्राचं पथक येणार नाही तिकडे बोर्ड लावा, केंद्राचं पथक दाखवा आणि 100 रुपये मिळवा. तब्बल 1.5 महिन्याच्या विलंबानं केंद्रीय पथक महाराष्ट्रातील अतिवृष्टीच्या थैमानाची पाहणी करण्यासाठी दाखल झालं. त्यामुळे या पथकाकडून शेतकऱ्यांना प्रचंड अपेक्षा आहेत. अधिकारी कितीही दाखवत असले तरी रात्रीच्या अंधारात त्यांना नुकसानाचा अंदाज लावताच येणार नाही. आता पथकानं ही पाहणी नव्हती असं म्हणत सारवासारव सुरू केली आहे. पथकानं खरं पाहता आलं नसलं तरी किमान खोटी माहिती देऊन शेतकऱ्यांना भरीव मदतीपासून वंचित ठेवलं जाऊ नये हीच अपेक्षा आता शेतकरी व्यक्त करतायत. शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई.